वॉर्ड क्रिकेट कमिटीने माजी अध्यक्ष आणि माननीय श्री अभिजित पवार नगरसेवक यांची उपाध्यक्ष म्हणून आमची नियुक्ती केली आणि आमची ही असोसिएशन जी आहे ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी, आम्ही ही माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ज्या असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत, टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन, तर जी नॅशनल लेवलची असोसिएशन आहे त्याच्या अंडर आम्ही ही असोसिएशन बनवली आहे. म्हणजे त्यांनी ॲफिलेटेड केलं आहे आपल्याला, की आम्हाला सपोर्ट केला आहे या आमच्या कमिटीला. तर त्यांच्या अंतर्गत आम्ही ठाण्यामध्ये भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचं इथे आयोजन केलेलं आहे. तर ही स्पर्धा ठाण्यामध्ये साकेत पोलीस ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आमचे प्रमुख मार्गदर्शक ITCFचे प्रेसिडेंट माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि ठाणे झोनचे महाराष्ट्र झोनचे आमचे प्रेसिडेंट माननीय श्री अभिजित दरेकर साहेब आणि MCAचे आमचे मेंबर्स माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब, या सर्वांच्या साह्याने, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही क्रिकेट स्पर्धा इथे ठाण्यामध्ये आयोजित केली आहे. ठाण्यामध्ये प्रथमच स्टेडियम सोडता एक 360 ग्राउंडवर हा क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण की एवढ्या मोठ्या स्केलवर ही स्पर्धा कधीच आयोजित करण्यात आली नव्हती. आणि ITCFच्या मदतीने, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या साह्याने आपण ही स्पर्धा ठाण्यामध्ये आयोजित करतोय. ह्याच्यामध्ये आमच्या कमिटीच्या अंतर्गत 65 टीम रजिस्टर आहेत, अजून 24 टीम वेटिंगवर आहेत आमच्यासोबत रजिस्टर होण्यासाठी. आणि ह्या क्रिकेटचं जर तुम्ही पूर्ण नियोजन जर तुम्ही बघितलं तर एका नॅशनल लेवलच्या क्रिकेट टुर्नामेंटसारखं आपण ते नियोजन केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये भारतातले 16 आयकॉन प्लेयर्स जे पूर्ण भारतभर खेळतात किंवा भारताच्या बाहेर जाऊन खेळतात, असे आम्ही टेनिस क्रिकेटपटूंना इथे इन्व्हाइट केलेलं आहे 16 फ्रँचायझीजमध्ये खेळण्यासाठी. आणि त्यासोबत ठाणे वॉर्डमधील 16 आयकॉन प्लेयर्स त्यांच्यासोबत खेळणार आहेत. अशा ठाण्यातल्या बरेच दिग्गजांनी आमच्या फ्रँचायझीज घेतलेल्या आहेत. काही कॉर्पोरेटर्स आहेत, काही बिझनेसमन्स आहेत किंवा काही कमिटीज आहेत. त्यांनी ह्या आमच्या 16 फ्रँचायझीज घेऊन त्यांनी एक चांगली क्रिकेट टीम त्यांनी बनवून 16 टीम्स इथे मैदानावर एक चांगला चित्तथरारक असा एक महासंग्राम क्रिकेटचा इथे होणार आहे. तर मी ह्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की ज्या आता नॅशनल लेवलच्या ज्या क्रिकेट टुर्नामेंट होतात, आता तुम्ही बघितलं असेल की ठाण्यामध्ये भारतातील सर्वात मोठा टेनिसचा प्रेसिडेंट कप जो झाला, त्याच्यामध्ये खेळाडूंना चांगला एक प्लॅटफॉर्म मिळाला. तर त्यासारख्या बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये खेळाडूंना प्राधान्य मिळावं, ठाण्यातला खेळाडू वरती जावा, त्याच्यासाठी आमच्या असोसिएशनमध्ये मी असतील, आमचे अभिजित पवार असेल किंवा आमच्या सर्व कमिटीने निर्णय घेतला की आपण आपल्या स्टेट लेवलला नाही तर आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला आपण अशा टुर्नामेंट करूया की त्याच्यामधून आपल्याला खेळाडू तयार करता येतील, त्याच्यामधून खेळाडू सिलेक्ट करता येतील आणि हे खेळाडू एक चांगल्या पातळीवर स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला खेळतील. तर असा आमचा एक प्रयत्न आहे त्याच्यामुळे आम्ही खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आज प्राईजमध्ये आमचं फार नसलं म्हणजे एक टोटल प्राईजमध्ये आमचं 10 ते 15 लाखापर्यंतचं आहे या क्रिकेट टुर्नामेंटचं. पण आम्ही एक प्लेयरला तयार कसं करता येईल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आहे की एक प्रोफेशनल टुर्नामेंट कशी असते ते खेळाडूला अनुभवता यावी. जेव्हा तो मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला जाईल तर त्या लेवलचा आम्ही इथे नियोजनबद्ध एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं आणि ही स्पर्धा नुसती ठाण्यामध्येच नाही तर पूर्ण भारतभर दिसणार आहे. तर त्याच्यामध्ये आमचे टेनिस क्रिकेट.in म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावर फक्त क्रिकेट टुर्नामेंट दाखवल्या जातात. तर ह्याच्यावर म्हणजे कमीत कमी रोज 50 लाख ते 60 लाख लोकांपर्यंत ही टुर्नामेंट पोहोचेल असा आम्ही प्रयत्न करतोय. तर सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे की हा क्रिकेटचा महासंग्राम बघण्यासाठी तुम्ही ठाणे साकेत पोलीस ग्राउंड येथे सर्वांनी बघण्यासाठी यावं. मी ठाणेकरांना विनंती करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो की या क्रिकेटचा टुर्नामेंट बघण्यासाठी तुम्ही इथे यावं. अतुलजींनी आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीचं इथे लाईव्ह प्रक्षेपण होऊन जे क्रिकेट सामने खेळण्यात येणार आहेत आणि ज्या पद्धतीने आता नुकतीच माननीय श्री खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी
तसंच महाराष्ट्राचे अध्यक्ष टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष अभिजितजी दरेकर यांनी जे सामने ठेवले होते, जे शेड्यूलला होते, तुम्ही सर्वजण होता, त्याच पद्धतीने आता स्टेट लेवलला ठेवायची म्हटली तर आपण असं आज साकेत ग्राउंड पासून हे तरी दुसरं वर्ष आहे आमचं. आणि सगळ्या कमिटी, जे टोटल जी कमिटी असेल, यात सगळ्यांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे किंवा आपण सगळेजण येऊन या ठिकाणी क्लिअर स्वतः काम करतायत. म्हणजे आम्ही सगळेजण इथे सगळे आहोत, मेहनत करतात सगळे. सो 16 टीम्स खेळतील, ठराविक चांगला असेल, मजा येईल बघायला. आणि उद्या उद्घाटन आहे, त्या उद्घाटनाला MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेब, उपाध्यक्ष चेतन आवड साहेब, इंडियाचे भारताचे प्रेसिडेंट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री अभिजित दरेकर जे असतील, तर तुम्हाला सर्वांना उद्याही 7 वाजताचं आमंत्रण आहे, सर्वांनी या. नक्कीच साहेब, खेळाडूंसाठी मैदान नाही आहे ठाण्यामध्ये, हे फक्त आपण इथे करतोय म्हणून भेटतं, पण लोकांना खेळण्यासाठी मैदान नाही. आपण खेळाडू प्रधानासाठी हा खेळ सुरू आहे, पण मैदान नाही खेळण्यासाठी, त्यासाठी काय प्रयत्न करणार का? यासाठी माननीय महापौर महोदयांना या ठाणे क्रिकेट क्लबने, म्हणजे ठाणे वॉर्ड कमिटी क्लब यांनी सगळ्यांनी मिळून एक पत्र दिलं आहे की बाबा जेणेकरून ज्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये ज्या प्रकारच्या मॅचेस जर टेनिसच्या करता आल्या तर त्या करता आल्या पाहिजेत. कारण की ठाणे हे म्हणजे आम्ही लोकल आहोत, आपण लोकल आहोत, ठाणेकर म्हणून आम्हाला तिथे खेळण्याची संधी भेटावी असं पत्र त्यांना दिलं आहे. आणि सन्माननीय सगळ्या सदस्यांनी याची मंजुरी दिली आहे. आणि त्याचप्रमाणे इतर ठिकाणी म्हणजे प्रत्येकाचा वॉर्ड असेल, जो काही वॉर्ड असेल, त्यांच्या मदतीने या ग्राउंडसाठी नेहमी आम्ही प्रयत्नशील असू. तसंही ठाण्यातील सगळ्या नेत्यांना आम्ही सांगितलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही अशी विनंती केली आहे आणि त्यांनाही या वॉर्ड कमिटीने पत्र दिलेलं आहे. यावेळेस तुम्हाला झालेल्या स्टेडियमला ज्या हे झाल्या मॅचेस झाल्या, त्याला जसे सिनियर स्टार क्रिकेटपटू उपस्थित होते, तसं आपल्या याला पण होणार आहेत. जरीफ कमिटी आहे, सुरुवात केली आहे, 3रं वर्ष आहे. हे पहिलं वर्ष आहे, आम्ही प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस आम्ही खारेगावला, म्हणजे वॉर्ड कमिटीने डिक्लेअर केलं होतं की खारेगावला घेऊया. आणि त्याच्यानंतर निखिलचे अध्यक्ष झाले, मी उपाध्यक्ष झालो. त्याच्यानंतर थोडंसं चांगलं वाटावं म्हणून हा सगळा करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर आता भव्य दिव्य दिसणार तुम्हाला पुढच्या वर्षी. पण यावेळेस स्टेडियमला का नाकारण्यात आलं तुमची ही टुर्नामेंट? स्टेडियमला काही ऑलरेडी बुकिंग होत्या आणि प्रेसिडेंट कप झाल्यानंतर त्याच लगत आपण जी टुर्नामेंट घेणार होतो, आपली तारीख ठरली होती, त्या तारखेला काही वेगळी बुकिंग असल्यामुळे आम्ही पोलीस ग्राउंड इथे पेपर केलं. आणि कारण की 360 डिग्री ग्राउंड मध्येच करायची होती म्हणून इथे परमिशन. कारण जर खेळाडू आपल्याला जर चांगल्या लेवलला पाठवायचा आहे तर त्याला 360 ग्राउंड मध्ये खेळायला देणं खूप गरजेचं आहे. आणि ठाण्यामध्ये हे आपल्याला मान्य करावं लागेल की खरंच 360 ग्राउंडची कमतरता आहे टेनिस क्रिकेटसाठी. आणि तुम्ही बघाल की ठाण्यामध्ये असं कुठली गल्ली नाहीये किंवा कुठे कोपरा नाहीये जिथे टेनिस क्रिकेट हे खेळलं जात नाहीये, जिथे टेनिस क्रिकेटची आवड नाहीये. म्हणजे चाळीपासून, झोपडपट्टीपासून ते चांगला मोठा उच्चभूत सोसायटींपर्यंत सगळीकडे हे खेळाडू तयार होत आहेत. तर खरंच 360 ग्राउंडची आपल्या ठाण्याला खरंच गरज आहे. आणि पावसाळा तोंडावर असल्या कारणाने आम्हाला ते थोडंसं टायमिंग मॅच होतं झालं नाही. त्यामुळे आम्हाला एक साकेत ग्राउंड, खरंच आम्हाला पोलीस प्रशासनाचे खरंच धन्यवाद मानायचे की इथे कधीच ह्या अशा लेवलची टुर्नामेंट इथे झाली नाही. प्रथमतःच या ग्राउंडवर कुठला तरी मोठा कार्यक्रम हा इथे होतोय पोलीस प्रशासनाचा सोडून. तर खरंच पोलीस प्रशासनाचे, कमिशनर साहेबांचे आणि सर्व पोलीस बांधवांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला हे उपलब्ध करून दिलं. आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या आम्हीकडे आम्ही खरंच सर्व कमिटीने पाठपुरावा केलेला आहे, जसं पवार साहेबांनी सांगितलं तसं. आणि लवकरच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपण एक जागा निश्चित करू आणि ठाण्यामध्ये 360 ग्राउंड मला हवं. स्टेडियम नाही पण एक चांगलं ग्राउंड की जिथे सगळ्या सुखसुविधा असतील टेनिस प्लेयर्ससाठी, असं ग्राउंड आपण उपलब्ध करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर 65 टीम आता आमच्याकडे आहेत. 100चा आकडा गाठायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे 100 टीम झाला तरी म्हणजे 500,000 लोकांचा
खेळाडूंचा तो आकडा होतो आणि एवढ्या खेळाडूंची मागणी मला वाटतं उपमुख्यमंत्री आपल्याला आपल्याकडे एक मोठी विशेष बाब अशी आहे की 40+ टीम्स पण आपल्याकडे अप्रोच होत आहेत. म्हणजे 17-18 लोकांचं आपल्याकडे रजिस्ट्रेशनही झालेलं आहे. त्या अजून ते वाढत आहेत. त्यामुळे एक चांगली असोसिएशन बनवण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाहीये, फक्त खेळाडूंसाठी आणि क्रिकेटसाठी काय करता येईल नाविन्याने त्याचा आम्ही प्रयत्न करतो. निखिलजी, ठाणे जिल्हा फक्त वार्ड वाईज आहे की अजून जे स्टार्स आहेत टेनिस क्रिकेटमधले जे सातपुते आहेत किंवा केतन मात्रे आहेत, हो तेच आम्ही सांगितलं ना की मग हे कोणाच्यात खेळणार आहेत काय ते त्याची माहिती दे. संतोष चिंतामणी पॅकर्स म्हणून एक टीम आहे, विटाव्याचे नगरसेवक आहेत संतोष तोडकर, त्यांनी जी टीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये कृष्ण सातपुते खेळणार आहेत. परत ओमकार देसाई सारखे एक मोठा खेळाडू आहे जो अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो, तोही खेळणार आहे. परत विवेक शेलार म्हणून आहेत. असे बरेचसे आयकॉन्स आहेत जे इंडियाच्या मध्ये किंवा इंडियाच्या बाहेरही खेळतात. आणि बरं आता जो फायनल ज्यांनी मारली प्रेसिडेंट कपला बिहारची जी टीम होती त्याच्यामधला मोहित स्टार्क म्हणून जो प्लेअर आहे ज्यांनी थार मॅन ऑफ द सिरीज मध्ये थार गाडी जिंकली, तोही प्लेअर इथे खेळणार आहे. असे बरेचसे महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू या क्रिकेट खेळण्यासाठी इकडे येणार आहेत. जर TTWPL मध्ये लिलावही झाला प्लेयरचा, तर सगळ्यात जास्त लिलाव कोणाचा झाला आणि कोणता खेळाडू आहे? हे आमचे अवितेश पाटोळे सांगतील. बाबू काशीकर म्हणजे आमचे कमिटी मेंबर आहेत. हे आमचे कमिटी मेंबर आहेत, हे प्लेअर पण आहेत आणि हे वकील पण आहेत, तर ऍडव्होकेट पण आहेत. तर ह्यांचा म्हणजे ठाणे वॉर्ड मध्ये ह्यांचा जास्त लिलाव केला आणि बाकी जे प्लेयर्स होते ते एक सेलिब्रिटी म्हणून आपल्याकडे खेळणार आहेत. 5-6 प्लेअर आहेत. 5-6 प्लेअर आहेत असे जे हायेस्ट बोलिंग म्हणजे 45 lakhs वर चिठ्ठी ज्याच्यात येईल 45 lakhs पॉइंट्स पॉइंट झाले आणि 5 ते 6 टीम्सने मिळून ते पॉइंट्स 45 lakhs पॉइंट झाले. मग त्याच्यामध्ये चिठ्ठ्या उडवल्या गेल्या. मग त्यातून एखादी चिठ्ठी काढल्याने ज्या टीमचं नाव असेल तो फिल्डर तो प्लेअर त्यांच्यासाठी. खरंच तुम्ही निखिलजी, या ठिकाणी ग्राउंडवरती खेळाडूंना खेळण्यासाठी सगळी सुविधा झाली, ग्राउंड सज्ज झालाय, परंतु येणारे दर्शक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येतील. कारण आपण स्टेडियमला पाहिलं तर दर्शकांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात, टेनिसचे दर्शकही भरपूर आहेत. दर्शकांच्या बसण्याची कशा प्रकारे सुविधा करा? तुम्ही आमच्या डाव्या साधारण बाजूला किती बघा, दर्शक बसतील? डाव्या बाजूला ऑलरेडी पोलीस प्रशासनाने एक शेड तयार करून ठेवलेली आहे. त्याच्या कॅपॅसिटीवर बघितलं तर 2,500 ते 3,000 लोक बसायची तिथे कॅपॅसिटी आहे. त्यांची सिटिंग अरेंजमेंट आपण केलेली आहे. पण समोरच्या बाजूला आपण तिथे टेंट आणि खुर्च्या टाकणार आहोत, तिथेही त्यांना बसायची अरेंजमेंट केलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे सांगायचं राहिलं की जे प्रेक्षक बघायला येणार आहेत, जर कोणी कॅच पकडला किंवा जो प्रेक्षक एकदा अट्रॅक्टिव्ह काही वेशभूषा करून आला, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे गिफ्ट्स आपण इथे प्रेक्षकांसाठी इथे ठेवलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज मध्ये आपण एक दुचाकी बाईकही आपण त्यांच्यासाठी ठेवलेली आहे. म्हणजे अशी बरीच पारितोषिकं आहेत की ज्याची आपण कॉस्टिंग जर ऍड केली तर 15 ते 20 लाखाच्या पुढे ही प्राइसिंग आपली जाते पूर्ण.